नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 8 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक क्षमा दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 7 जुलै। स्पष्टीकरण: जागतिक क्षमा दिन दरवर्षी 7 जुलै रोजी साजरा केला जातो। लोकांच्या मनातील जुने हेवेदावे, द्वेष आणि नकारात्मक भावना दूर करून परस्पर संबंध सुधारणे तसेच मानसिक शांतता मिळवण्यासाठी त्यांना प्रेरित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न 2, नुकतीच भारताने मलेशिया आणि कोणत्या देशादरम्यान I2ACA सबमरीन केबल सिस्टीम प्रकल्पासाठी भागीदारी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सिंगापूर। स्पष्टीकरण: भारताने मलेशिया आणि सिंगापूरसोबत मिळून I2ACA म्हणजेच इंडिया साऊथ ईस्ट आशिया सबमरीन केबल सिस्टीम प्रकल्पासाठी भागीदारी केली आहे। ही 3600 किलोमीटर लांबीची फायबर ऑप्टिक केबल या तिन्ही देशांमध्ये हाय स्पीड डेटा ट्रान्समिशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI पायाभूत सुविधा मजबूत करेल। सिंगापूर देशाची माहिती: राजधानी सिंगापूर सिटी, चलन सिंगापूर डॉलर, राष्ट्रपती थरमन षणमुगरत्नम, पंतप्रधान लॉरेन्स अर्वोग। आता पाहू सिंगापूरशी संबंधित इतर चालू घडामोडी। अपेडाने प्रीमियम बनगनपल्ले आंब्याची पहिली व्यावसायिक सागरी खेप सिंगापूरला पाठवली। प्रसिद्ध संरक्षण शिखर परिषद शांग्री-ला डायलॉग सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आली होती। स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 मध्ये चांगी विमानतळ जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरले आहे। सिंगापूरमध्ये एक ट्री लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कीर्तिदा मेकानी यांचे निधन झाले। हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये सिंगापूर अव्वल स्थानी राहिले आहे। प्रश्न 3, नुकतीच हैदराबाद येथील नामांकित सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या नवीन संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, सुजीत पांडे। स्पष्टीकरण: केंद्र सरकारने वरिष्ठ IPS अधिकारी सुजीत पांडे यांची हैदराबाद येथील नामांकित सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या नवीन संचालकपदी नियुक्ती केली आहे। त्यांनी मावळते संचालक अमित गर्ग यांची जागा घेतली आहे, ज्यांची आता राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग म्हणजेच NCRBच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी अनुपम मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दक्षिण हवाई कमांडचे प्रमुख म्हणून जसवीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे। चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या एकात्मिक संरक्षण कर्मचारी प्रमुख म्हणून तेजिंदर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून रवी शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPGचे संचालक म्हणून अमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न 4, नुकतीच कोणत्या राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, पंजाब। स्पष्टीकरण: नुकतेच जुलै 2026 मध्ये पंजाब सरकारने अनुसूचित जातीच्या म्हणजेच SC विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केले आहे। याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या म्हणजेच NSPच्या माध्यमातून अर्ज करू शकतात। पंजाब राज्याची माहिती: राजधानी चंदीगड, मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यपाल गुलाबचंद कटारिया। आता पाहू पंजाबशी संबंधित इतर चालू घडामोडी। विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि उपजीविका मिशन ग्रामीण योजनेची घोषणा पंजाब सरकारने केली आहे। नीती आयोगाच्या शैक्षणिक गुणवत्ता अहवाल 2026 नुसार पंजाबने शालेय शिक्षणात प्रथम क्रमांक मिळवला आहे। नवोपक्रम आणि सर्वसमावेशकतेवर 10वी राष्ट्रीय शिखर परिषद चंदीगड येथे आयोजित करण्यात आली होती। 10व्या सार्वजनिक आरोग्य शिखर परिषदेचे उद्घाटन चंदीगड येथे करण्यात आले। मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले AI स्किल सेंटर चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले आहे। पंजाबमध्ये अपवित्रता विरोधी विधेयक 2026 एकमताने मंजूर करण्यात आले। पंजाब सरकारने पहिली जातीय सामाजिक आर्थिक पाहणी सुरू केली आहे। प्रश्न 5, नुकतीच जम्मू काश्मीरमधून अरेको चेरी आणि सॅट्रोज बेर म्हणजेच प्लमची पहिली खेप
कोणत्या देशाला निर्यात करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, संयुक्त अरब अमिराती. स्पष्टीकरण: नुकतीच जम्मू काश्मीरमधून प्रीमियम अरेको चेरी आणि सेंट्रोज बेर ची पहिली खेप संयुक्त अरब अमिरातीत म्हणजेच यूएईमध्ये निर्यात करण्यात आली आहे. या ऐतिहासिक खेपेला कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने म्हणजेच अपेडाने हिरवा कंदील दाखवला होता. ही फळे शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मिळवून अबू धाबी आणि दुबईला पाठवण्यात आली आहेत. या आंतरराष्ट्रीय निर्यातीमुळे शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारपेठेच्या तुलनेत बेरीसाठी म्हणजेच प्लम्ससाठी 120% जास्त नफा मिळाला आहे. संयुक्त अरब अमिराती देशाची माहिती. राजधानी अबू धाबी. चलन यूएई दिरहाम. अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान. आता पाहू यूएईशी संबंधित इतर चालू घडामोडी. सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी यूएईने किमान वय 15 वर्षे निश्चित केले आहे. भारत आणि यूएई दरम्यान एलपीजी पुरवठ्याबाबत करार झाला आहे. यूएईने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. यूएई आणि बहरीन यांनी चलन विनिमय करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जगातील पहिले व्यावसायिक 6 गिगाहर्ट्झ इंटरनेट नेटवर्क संयुक्त अरब अमिरातीने लॉन्च केले आहे. प्रश्न 6. नुकताच कोणत्या राज्यातील मलिहाबादी आंब्याला जीआय टॅग मिळाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण: प्रसिद्ध मलिहाबादी दशहरी आंब्याला उत्तर प्रदेश राज्याचा जीआय टॅग मिळाला आहे. हा आंबा प्रामुख्याने लखनौमधील मलिहाबाद आणि आसपासच्या भागात पिकवला जातो आणि तो आपल्या गोडव्यासाठी व विशिष्ट सुवासासाठी जगभर प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेश राज्याची माहिती. राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तर प्रदेश सरकारने डिजिरोव्हर जीएनएसएस विशेष भूमी मोजणी मोहीम सुरू केली आहे. भारतातील पहिल्या खाजगी हायब्रिड 2G इथेनॉल प्रकल्पाला उत्तर प्रदेशमध्ये मंजुरी मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील 11 शाळा राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ आणि हरित शाळा रँकिंगच्या यादीत समाविष्ट झाल्या आहेत. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांच्या वापराला मान्यता देणारे आणि प्रोत्साहन देणारे उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे. उत्तर प्रदेशातील सुरहाताल म्हणजेच जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य हे भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रश्न 7. नुकतीच प्लास्टिक पुनर्वापरावर म्हणजेच प्लास्टिक सायकलिंगवर 3री जागतिक परिषद कोठे पार पडली? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण: प्लास्टिक पुनर्वापर आणि शाश्वततेवर 3री जागतिक परिषद म्हणजेच GCPRS 2026 नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम 2 जुलै ते 5 जुलै 2026 या कालावधीत 4 दिवस चालला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्लास्टिक कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था म्हणजेच सर्क्युलर इकॉनॉमी वाढवणे हा या परिषदेचा मुख्य हेतू होता. प्रश्न 8. नुकतेच वैभव सूर्यवंशी याने किती वर्षाच्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, 15 वर्षे आणि 99 दिवस. स्पष्टीकरण: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने वयाच्या अवघ्या 15 वर्षे आणि 99 दिवसांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळून हा पराक्रम केला आहे. प्रश्न 9. नुकतीच वर्ष 2026 ते 2036 या काळासाठी कोणत्या राज्य सरकारने डीप सी फिशिंग मिशनला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ओडिशा. स्पष्टीकरण: वर्ष 2026 ते 2036 या काळासाठी महत्त्वाकांक्षी डीप सी फिशिंग मिशनला ओडिशा राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने नील अर्थव्यवस्थेला म्हणजेच ब्लू इकॉनॉमीला चालना देण्यासाठी आणि सागरी निर्यातीला बळकट करण्यासाठी या 10 वर्षांच्या मिशनला मंजुरी दिली आहे. ओडिशा राज्याची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. ओडिशा सरकारने गो ईस्ट पॉलिसी सुरू केली आहे. भारतातील पहिल्या व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते ओडिशामध्ये करण्यात आले. संशोधकांनी ओडिशामध्ये सुमारे 1.5 कोटी म्हणजेच 15 दशलक्ष वर्षे जुने जीवाश्म शोधून काढले आहेत.
डीआरडीओने ओडिशातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लॉंग रेंज लँड अटॅक क्रूझ मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली आहे. जगन्नाथ मंदिर हे ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर ठरले आहे. महिलांच्या आणि धरतीच्या सुपीकतेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा राजा महोत्सव मुख्यत्वे ओडिशामध्ये साजरा केला जातो. प्रश्न 10. नुकताच कोणत्या देशाचा प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू नेमार याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. ब्राझील. स्पष्टीकरण. ब्राझीलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमार याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जुलै 2026 मधील फिफा विश्वचषकाच्या म्हणजेच फिफा वर्ल्ड कप 2026 च्या उपपूर्वात म्हणजेच राऊंड ऑफ 16 फेरीत नॉर्वेविरुद्ध ब्राझीलचा पराभव झाल्यानंतर लगेचच त्याने हा भावुक निर्णय घेतला. ब्राझील देशाची माहिती. राजधानी ब्राझिलिया. चलन ब्राझील रियल. अध्यक्ष लुला दा सिल्वा. प्रश्न 11. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 च्या रँकिंगमध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. स्वीडन. स्पष्टीकरण. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये स्वीडन पहिल्या स्थानावर राहिले आहे. यानंतर दुसऱ्या स्थानावर स्वित्झर्लंड आणि तिसऱ्या स्थानावर फिनलंड आहेत. या निर्देशांकात भारतीय पासपोर्ट 125व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल सिटीझन सोल्युशन्सद्वारे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या या निर्देशांकात गतिशीलता, गुंतवणूक क्षमता आणि जीवनमानाचा दर्जा यासारख्या घटकांच्या आधारे 197 देशांना रँकिंग दिले जाते. स्वीडन देशाची माहिती. राजधानी स्टॉकहोम. चलन स्वीडिश क्रोना. पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन. प्रश्न 12. नुकतेच कोणत्या राज्यातील एका वडाच्या झाडाला जगातील सर्वात जुने अचूक वय मोजलेले झाड म्हणून मान्यता मिळाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. बिहार. स्पष्टीकरण. बिहारच्या मुंगेर येथील एका विशाल वडाच्या झाडाची वैज्ञानिकदृष्ट्या जगातील सर्वात जुने आणि अचूक वय असलेले वडाचे झाड म्हणून ओळख पटली आहे, ज्याचे वय सुमारे 700 वर्षे आहे. बिहार राज्याची माहिती. राजधानी पाटणा. मुख्यमंत्री सम्राट चौधरी. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. आता पाहू बिहारशी संबंधित इतर चालू घडामोडी. केंद्र सरकारने बिहार सरकारसोबत मिळून एक्वा पार्क आणि राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाच्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन केले. बिहार सरकारने नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या महिला उमेदवारांना आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. ग्रामीण स्वच्छतेत पूर्व विभागातील प्रथम क्रमांकाचे राज्य बिहार ठरले आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनच्या लोकपालपदी न्यायाधीश ऋषिकेश रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा राजगीर येथे आयोजित केली जात आहे. 22 मार्च 2026 रोजी बिहारचा 114वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला आहे. अबिय अहमद यांची इथिओपियाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले आहे. नॉर्वेच्या प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या वापरावर जवळपास पूर्णपणे बंदी घातली जात आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्ली येथे अन्नस महोत्सव 2026 चे आयोजन केले होते. फिफाने नेपाळच्या फुटबॉल संघटनेचे सदस्यत्व निलंबित केले आहे. भारतातील सर्वात उंच पवनचक्की कर्नाटकमध्ये स्थापित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज दीप्ती शर्मा ठरली आहे. भारतीय UPIचा स्वीकार करणारा ग्रीस हा 10वा देश ठरला आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर बिनोय जॉर्ज यांची उरुग्वे येथे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणातील एका रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यात आले आहे. चीनच्या लाइनशाईनला जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर घोषित करण्यात आले आहे. खीर भवानी मेळ्याचे आयोजन जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आले होते. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेल माशांचे स्मशान शोधून काढले आहे. इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून महेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे 97वे ग्रँडमास्टर हर्षवर्धन जीबी बनले आहेत. ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन मेघालय येथे करण्यात आले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात.
धन्यवाद.